ओम राम कृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु श्री कृपामयी माता की जय. तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल व्हावे. विकल्पतया आड काही न येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. स्वामी तुम्ही हो. स्वामी तुम्ही हो. काल आपण दुसऱ्या अध्यायातला सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग पाहिला आणि स्थितप्रज्ञ पुरुष ही संकल्पना पाहिली. भारतीय तत्वज्ञानातील या उत्तुंग शिखराचे दर्शन घेतले. आता आपण तिसऱ्या अध्यायाकडे वळणार आहोत. या अध्यायातला स्वामींनी निवडलेला श्लोक आहे, तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. सांख्ययोग सांगून झाल्यावर अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचा आधार घेत भगवंताने या अध्यायात कर्मयोगाचे विवरण केलं आहे. अर्जुनाचा प्रश्न काय होता? त्याला तत्वज्ञान विषयक एखादी गहन शंका विचारायची होती का? तर बिलकुल नाही. अर्जुनाचा प्रश्न अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाचा होता. काहीशा त्राग्यानेच त्याने श्रीकृष्णाला प्रतिप्रश्न केला होता. पार्थ पुसेगा बुद्धिमानसी तू कर्माहुनी थोर, आणि केशवा मज नियोजसी कर्मात अशा घोर. भावार्थ गीता स्वामी स्वरूपानंद. आधीच गोंधळलेला अर्जुन सांख्य तत्वज्ञानातील ज्ञानाची थोरवी ऐकून अधिकच गोंधळला. मैत्रीच्या हक्काने श्रीकृष्णावर रुसला आणि थोडंसं चिडूनच त्यांनी विचारलं, कृष्णा, तुला जर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग मला या घोर कर्मात का लोटतोस? अर्जुन अशा मनस्थितीत होता की कोणत्या ना कोणत्या कारणाने हे युद्ध एकदाचं टळावं आणि भीष्म द्रोणांसारख्या पूजनीय प्रियजनांशी युद्ध करण्याचा प्रसंगच येऊ नये. आता हा प्रश्न विचारताना अर्जुनाने श्रीकृष्णाला जनार्दन आणि केशव या नावांनी दोनदा हाक मारली आहे. जनार्दन म्हणजे भक्तांना जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवणारा आणि केशव म्हणजे केस सुंदर आहेत तो. अर्जुन जणू सांगतोय, हे सुंदर असणाऱ्या श्रीकृष्णा, मला या विपरीत परिस्थितीतून सोडव. श्रीकृष्णाला दोनदा हाक मारून अर्जुनाने त्याच्याशी सलगी केली आहे. लहान मूल नाही का आईला लाडीगोडी लावताना आई ग अशा दोनदा तीनदा हाका मारतो, तीच सलगी अर्जुनाने केली आहे आणि तक्रारीचा सूरही लावलाय. अर्जुन कितीही तक्रार करो, पण त्याचा कृष्णावर पूर्ण विश्वास होता हे मात्र तितकंच खरं. त्याच्या या विश्वासामुळेच कृष्णाला अर्जुन अत्यंत प्रिय होता. भगवंतावर पूर्ण विश्वास पाहिजे, मग भले त्याला दोष का देईनात. संतांनीही प्रसंगी परमेश्वराला अपशब्द वापरलेत, पण त्यांची दृढ श्रद्धा होती की या सम हाच. तक्रारीचा सूर आळवत अर्जुन म्हणतो, कृष्णा, तुझ्या ह्या संमिश्र बोलण्याने मी गोंधळून गेलेलो आहे. तेव्हा एकच काय ते निश्चित सांग की ज्यामुळे माझं कल्याण होईल.
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. अर्जुनाला वाटतं कृष्ण एकदा सांगतो कर्म कर, तर कधी सांगतोय कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. निश्चित काय, नक्की काय करायचं? ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे, मज विवेकू सांगावा मराठाजी. स्पष्टपणे सांगणे या अर्थाने मराठा हा शब्द वापरलाय. म्हणजे मराठी भाषा आणि मराठी माणूस रोखठोक, तीर्थरूप दाखवा नाहीतर श्राद्ध करा असं परखडपणे सांगणारे. असो, अर्जुनाच्या या प्रश्नाने कर्मयोगाचं रहस्य सर्वांसाठी खुलं झालेलं आहे. गीतेचं हेच तर वैशिष्ट्य आहे. अर्जुनाला व्यक्तिगत समस्येतून मार्ग दाखवण्यासाठी केलेला गीतोपदेश वैश्विक ठरला. जगातील कोणत्याही माणसाने कोणत्याही काळी त्याचे आचरण केलं तरी ते निश्चितच कल्याणकारी ठरेल. अर्जुनाची खात्री होती. कृष्णाचं बोलणं आपल्याला आत्ता पटत नाही, पण कृष्ण आपल्या कल्याणाचंच सांगणार. म्हणून तो म्हणतो, माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे ते सांग. परस्परांमध्ये प्रेमाचा आणि प्रगाढ स्नेहाचा असा दृढ धागा होता. अशा अर्जुनाला भगवंत समजावून सांगतात की माझ्याकडून पूर्वी 2 प्रकारच्या निष्ठा सांगितल्या गेल्या आहेत. सांख्यांचा ज्ञानयोग आणि कर्मयोग्यांचा कर्मयोग. ह्या त्या 2 निष्ठा आहेत. आता मुळात निष्ठा म्हणजे काय? तर निष्ठा म्हणजे श्रद्धापूर्वक स्वीकारलेले जीवनाचे तत्वज्ञान. ही तत्वाबद्दलची निष्ठा आहे. निष्ठा म्हणजे मत नाही. मतं बदलतात, पण निष्ठा अचल असते. निष्ठा सुखदुःखाशी निगडीत नसते, ती तत्वाशी निगडीत असते. म्हणून परिस्थितीनुसार ती बदलत नाही. संकटाचे डोंगर कोसळले तरी माणसं निष्ठा सोडत नाही. पुराणात, इतिहासात असे अनेक उदाहरण आहेत. फार प्राचीन काळाची गोष्ट सांगायची झाली तर हरिश्चंद्र राजाचे उदाहरण पाहता येईल. स्वप्नात दिलेलं वचन पाळण्यासाठी त्यांनी कितीतरी दुःखाचे डोंगर सहन केले, हसत मुखाने झेलले. आणि अर्वाचीन काळातलं उदाहरण म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण पाहू. सावरकरांना 2 जन्मठेपीच्या शिक्षा झाल्या होत्या आणि त्यांना कैद करून अंदमानला नेत होते. अंदमान बेट जसं जवळ येऊ लागलं तसं त्यांच्या मनात विचार आला की ही बेटे स्वतंत्र भारताचा नौदल तळ म्हणून किती उपयुक्त ठरतील. स्वतः पुढे वाढून ठेवलेल्या नरकयातनेचा विचार त्यांच्या मनात आला नाही. त्यांनी विचार केला तो देशाचा. अहो, काळ्या पाण्याची शिक्षा म्हटल्यानंतर अट्टल दरोडेखोर, क्रूर खुनी हे सुद्धा चळचळा कापायचे. आणि हा बॅरिस्टर झालेला तरुण काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला जात असताना आपल्या मातृभूमीच्या कल्याणाचा विचार करत होता. ही निष्ठा, जी दुःखाचे डोंगर कोसळले तरी बदलत नाही. तेव्हा ज्ञानयोग आणि कर्मयोग या 2 निष्ठा आहेत. अर्जुनाला प्रश्न पडला होता, कोणत्या मार्गाने जायचं? त्याच्या मनाचा गोंधळ उडाला होता. त्यावर भगवंत त्याला समजावतात, अरे अर्जुना, ज्ञानयोग कर्मयोग दोन्ही मीच सांगितले आहेत आणि दोन्ही पूर्वपार सिद्ध झालेले आहेत. तू उगाच मनाला त्रास करून घेतोस. वास्तविक पाहता कोणतीही गोष्ट सिद्ध झालेली असल्याशिवाय म्हणजेच पूर्ण सत्य असल्याशिवाय भगवंत सांगणारच नाहीत. हे सूर्यप्रकाशा इतकेच सत्य आहे. हे मार्ग भिन्न दिसत असले तरी साध्य एकच आहे आणि ते साध्य म्हणजे ईश्वराची प्राप्ती. पंढरपूरला जायचं असेल तर रेल्वेने गेलं काय, एस टीने गेलं काय,
किंवा स्वतःच्या 4 चाकी वाहनाने गेलं काय, पोहोचणार शेवटी पंढरपूरलाच. वेळ कमी जास्त लागेल इतकंच. जशी ज्याची कुवत असेल तसे तो वाहन निवडेल. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे की सिद्ध आणि साध्य भोजनात तृप्ती एकच असते. एकीकडे वरण भात तयार आहे, हे सिद्ध भोजन, तर दुसरीकडे डाळ तांदूळ वगैरे सामुग्री आहे, ती अजून शिजवायची आहे. पण ती शिजवल्यावर वरण भाताचीच तृप्ती देणार. थोडक्यात काय, वरण भात, डाळ तांदूळ हे दिसायला वेगवेगळे पण तृप्ती मात्र एकच. नदी पूर्वगामिनी असो अथवा पश्चिमगामिनी, मिळणार शेवटी समुद्रालाच. तसंच या 2 मार्गांचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानमार्गाला विहंगम मार्ग असा सुंदर शब्द वापरला आहे. झाडाच्या शेंड्याला फळ लटकले असेल तर पक्षी एकच भरारी मारून त्या फळाला चोच मारेल, हा विहंगम मार्ग. पण माणसाला हे कसं जमणार? तो एक एक फांदी चढून शेंड्यापर्यंत पोहोचवेल आणि फळ मिळेल. हळूहळू शेंड्यापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग कर्मयोग, आणि हाच सामान्य जनांसाठी उपयुक्त आहे. परमेश्वराची प्राप्ती हे परमार्थातील अंतिम ध्येय आहे. मी आत्मा आहे आणि आत्मा हाच परमात्मा आहे, ही अनुभूती येणं म्हणजे ज्ञान होणं. पण ज्ञान असे एकाकी प्राप्त होत नसतं. झाडाच्या शेंड्याला असलेले फळ खायला पक्षी एकच भरारी मारतो, पण त्यासाठी आधी पंखात बळ यावं लागतं. पंखात बळ आणण्याची प्रक्रिया म्हणजे कर्ममार्ग. कर्माने चित्तशुद्धी करणे आणि चिंतनाने तत्वाची ओळख वाढवणे हे ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक आहे. कर्ममार्गावर वाटचाल करत करतच ज्ञानमार्गावर पोचायचं असतं. ज्यांची ही तयारी झालेली आहे त्यांनाच ज्ञानमार्ग हस्तगत करता येतो. शालांत परीक्षा पास झाल्यावरच महाविद्यालयात प्रवेश मिळतो. असा आहे ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग. याबाबत एक मूलभूत गोष्ट म्हणजे कर्म केल्याशिवाय कोणताही माणूस क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. सर्व माणसे प्रकृतीच्या त्रिगुणांच्या अधीन असल्यामुळे त्यांच्याकडून कर्मही केलीच जातात. जोवर शरीर धारण केले आहे तोपर्यंत कर्म करावे लागतंय. अगदी आळसाने लोळत राहायचं म्हटलं तरी लोळत राहणं हे कर्म करावंच लागणार. म्हणूनच भगवंतांनी सांगितले आहे, न कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कानांना ऐकणं थांबवता येईल का? डोळ्यांना पाहणं थांबवता येईल का? म्हणजेच काय, कान किंवा डोळे आपण फार तर थोड्या वेळासाठी बंद करू शकू, पण त्याचे कार्य पूर्णपणे थांबवता येणार नाही. ज्ञानोबा माऊलींनी त्यासाठी आणखीन एक समर्पक दृष्टांत दिला आहे. जमिनीवर पडलेलं झाडाचं वाळलेलं पान वाऱ्याच्या एका झोताबरोबर आकाशात भिरकवलं जातं आणि मग वारा नेईल तिकडे त्याला जावं लागतं. त्याचप्रमाणे देहधारी जीवाला कर्म करणे अपरिहार्यच आहे. काही वेळा माणसं वरकरणी कर्मत्याग करतात, पण मनात मात्र त्याबाबत आसक्ती असते. अशा लोकांना गीतेने मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटलेलं आहे. शरीरयात्रा कर्माशिवाय चालत नाही, म्हणून शास्त्रसंमत कर्तव्य कर्म कर असं भगवंतांनी सांगितलंय. शरीरयात्रा असा शब्द वापरलाय. यात्रा या शब्दातून एक प्रकारचे पावित्र्य ध्वनित होते. भारतीय संस्कृतीने जीवन हे फक्त भोगासाठीच आहे असं कधीच मानलं नाही. म्हणून ही पवित्र शरीरयात्रा चालवण्यासाठी
नीतिधर्माच्या चौकटीत बसणारी कर्म कर असं सांगितलेलं आहे. आता आजचा हा श्लोक काय सांगतोय, तर सर्व प्रकारची कर्मे प्रकृतीच्या गुणामुळे केली जातात. आणि अज्ञानी माणूस मात्र काय समजतो, मी कर्ता आहे, कर्ता हमिती मन्यते. गुणविभाग आणि कर्मविभाग याचे तत्व जाणणारा ज्ञानी पुरुष गुणच गुणात वावरतात असं समजून त्यामध्ये आसक्त होत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता गुणविभाग म्हणजे काय, तर मन, बुद्धी, अहंकार, 5 इंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि शब्दादी 5 विषय, या सगळ्याला गुणविभाग म्हणतात. आणि यांच्या परस्परांशी होणाऱ्या क्रियांना कर्मविभाग म्हणतात. आता कर्मविभाग आणि गुणविभाग याचे तत्व जाणणारा असं म्हटलंय. मग हे तत्व काय, तर गुणविभाग व कर्मविभाग यापेक्षा आत्मा वेगळा आहे हे जाणणं म्हणजे याचं तत्व जाणणं. ज्ञानी पुरुष गुणच गुणात वावरतात असं समजून त्यामध्ये लिप्त होत नाहीत. आणि सर्व कर्म प्रकृतीच्या गुणांमुळे केली जातात. तर हे गुण कुठले, सत्व, रज, तम हे ते 3 गुण. विश्वातील यच्चयावत वस्तू या 3 गुणांचे मिश्रण असते. फक्त त्यांचे प्रमाण कमी अधिक. जो गुण अधिक असेल त्याप्रमाणे स्वभाव बनतो. आता रामायणातीलच व्यक्तिरेखा बघू. विभीषण, रावण आणि कुंभकर्ण. राम जेव्हा लंकेवर चालून आला तेव्हा विभीषण रावणाकडे गेला आणि त्याला म्हणाला, तू आता तरी शहाणा हो, सीतेला रामाच्या हवाली कर आणि रामाची माफी माग. यावर रावणाने विभीषणाची निर्भत्सना केली आणि त्याला हकलून दिले. त्यानंतर विभीषण रामाकडे गेला, म्हणजे सत्वगुण सत्वगुणाकडे गेला. रावण कुंभकर्णाकडे गेला, तो झोपलेला होता, 6 महिने तो झोपायचं हे आपल्याला माहीत आहे. तर त्याला उठवलं. झोपेतून उठवल्यामुळे तो खूप चिडला, रावणाला वाटेल तसं बोलला, पण तरीसुद्धा तो शेवटी रावणाच्याच बाजूने उभा राहिला, कारण तो तमोगुणी होता. म्हणून तो शबल रजोगुण असणाऱ्या रावणाकडे गेला. रावण रजोगुणी, पण त्याचा रजोगुण हा शबल रजोगुण होता, अशुद्ध रजोगुण. रामदास स्वामींनी शबल रजोगुण म्हणजे अशुद्ध रजोगुण आणि शुद्ध रजोगुण असं वर्गीकरण केलंय. आता विवेकानंदांची गोष्ट बघा. रामकृष्णांना एकदा त्यांनी सांगितलं की स्वामी, मला हे लोकशिक्षण, लोकांना ज्ञान देणं वगैरे काही जमणार नाही. रामकृष्ण म्हणाले, अरे तू नाही, तुझी हडं करतील. आणि खरोखरच अखेरच्या क्षणापर्यंत विवेकानंद या कार्यामध्ये कार्यरत होते, कारण ते सत्वगुणी, त्यांचा सत्वगुण त्यांच्याकडून ही कर्म करून घेत होता. माणूस दुराचारी असो, सज्जन असो, त्याचा आत्मा मात्र निर्लेप असतो. म्हणूनच दुराचारी माणसामध्ये संत भगवंत पाहतात. जे जे भेटे भूत मानिजे भगवंत. हा सर्व गुणांचाच खेळ आहे. विश्वातील सारे व्यवहार म्हणजे गुणांचे, गुणात वावरणारे, हे संतांना ठाऊक असतं. व्यवहारात मात्र या दुर्गुणांसाठी शिक्षा जरूर व्हायला पाहिजे. भगवंताने पण केली होती, पण त्याचा द्वेष केला नाही. भगवंताने विगत ज्वर होऊन युद्ध कर असं सांगितलेलं आहे. म्हणजे कर्तव्य कर्म म्हणून युद्ध कर, द्वेष करून युद्ध करू नकोस. आता सामान्य माणसांसाठी आपल्याला एकच संदेश हा श्लोक देतोय, ते म्हणजे सामान्य माणसांनी आपल्यातील सत्वगुण वर काढण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा जेव्हा तमोगुण किंवा शबल रजोगुण प्रबळ होईल त्यावेळेला विवेकाने ते मागे सारून सत्वगुणाचा विचार करायला हवा, सत्वगुण वर काढायला हवा. स्वामींनी निवडलेला पुढचा श्लोक
हा 4थ्या अध्यायातील 24वा श्लोक आहे. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. आता इथे यज्ञाबाबत माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे यज्ञ ही कल्पना समजावून घेऊ. यज धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. यज म्हणजे देवपूजा किंवा दान असाही अर्थ होतो. ऋग्वेदात श्रेष्ठ कर्म असा यज्ञाचा अर्थ केला आहे. हे त्यागप्रधान कर्म आहे. यज्ञ हे विष्णूचं सुद्धा नाव आहे. म्हणजे सर्व प्रकारचे यज्ञ हे ज्याचे स्वरूप आहे असा तो विष्णू. प्राचीन काळी जीवन निसर्गावर अवलंबून होतं. निसर्ग शक्तीला कृतज्ञता म्हणून काहीतरी अर्पण करणं म्हणून यज्ञप्रथा सुरू झाली असावी. अग्नी हे देवांचं मुख समजलं जातं, म्हणून अग्नीद्वारे देवांना काही वस्तू अर्पण केल्या जातात. पण हळूहळू केवळ अर्पण करणे ही भावना जाऊन पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे, राजाचे कल्याण होऊ दे, अशा प्रकारच्या इच्छा त्यामध्ये प्रकट होऊ लागल्या. त्यानंतर आणखीन खाली येऊन वैयक्तिक इच्छा त्यामध्ये प्रकट होऊ लागल्या. म्हणजे कसं तर पुत्रप्राप्ती होऊ दे, ऐश्वर्य मिळू दे, स्वर्गप्राप्ती होऊ दे वगैरे. आणि त्यामुळे हळूहळू देवापेक्षा देव्हाऱ्याचेच महत्त्व वाढले. कृष्णाला हा धर्माचा हरवलेला प्राण परत आणायचा होता. श्रीकृष्णाने धर्माची स्थापना केली नाही. धर्म विद्यमान होताच. भगवंतांनी त्याची संस्थापना केली. त्याला कर्मयोग, स्वधर्म, भक्तियोग याचा भक्कम पाया दिला. आणि हे करत असताना प्रचलित कल्पनाची फोडतोड केली नाही, तर त्याच वेगवेगळ्या रूपात पुन्हा सजवल्या. श्रीकृष्ण समाजाचे मानसशास्त्र उत्तमरित्या जाणत होता. आता या श्लोकात असं म्हटलेलं आहे की हवन करायचं द्रव्य, तीळ, तांदूळ, तूप हे सगळं ब्रह्म आहे. अग्नीत हवन केलं जातं, तो अग्नीसुद्धा ब्रह्म आहे. जो हे हवन करत असतो तो कर्ताही ब्रह्म आहे. हवन करण्याची क्रियाही ब्रह्म आहे. आणि हे यज्ञकर्माचे जे फळ मिळणार आहे तेही ब्रह्म आहे. थोडक्यात सारं काही ब्रह्ममय आहे. संतांनी हेच सोप्या भाषेत सांगितलं. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, कर्ता कर्म फळ हे सारंच ब्रह्म. ब्रह्मतत्व शाश्वत, अविनाशी आणि सर्वव्यापी आहे. हे कायम स्मरणात ठेवायला हवं असा स्वामींचा हेतू असावा हा श्लोक निवडण्यामागे असं वाटतंय. आता दृष्टी ब्रह्ममय व्हायची असेल तर त्यासाठी चित्तशुद्धी फार आवश्यक आहे. म्हणजेच अंतःकरणातील राग, द्वेष, लोभ, आसक्ती काढून टाकली पाहिजे. आसक्तीवरून साईबाबांच्या चरित्रातली एक गोष्ट आठवली. साईबाबांकडे नगरहून एक गृहस्थ परतीचा टांगा ठरवून आले होते. आणि आल्या आल्याच बाबांना म्हणाले, जन म्हणती शिर्डीकर बाबा ब्रह्म दावती. बाबा म्हणले, होय दाखवतो मी ब्रह्म. म्हणले, बाबा मला ब्रह्म बघायचं आहे. ठीक आहे म्हणाले, बसा. साईबाबांनी इतरांशी थोड्या गप्पा मारल्या आणि त्यानंतर 5-10 मिनिटांनी रस्त्यावर खेळणाऱ्या एका मुलाला हाक मारली आणि सांगितलं, अरे त्या नंदूवाड्याच्या घरी जा आणि 5 रुपये मागितलेत म्हणून सांग. साईबाबांनी मागितलेत म्हणाव, हातूसने दे, 2-3 दिवसांनी परत करेन. मुलगा गेला आणि परत आला थोड्या वेळात. म्हटला, बाबा नंदू आणि घरात नाही. मग ठीक आहे, त्या काशीराम शिंप्याकडे जा. तिकडे गेला, तिथूनही परत आला. अमक्याकडे जा आणि तमक्याकडे जा. मुलगा हेलपाटे मारून थकला, पण 5 रुपये काही साईबाबांना मिळाले नाहीत. साईबाबा पुन्हा समोर बसलेल्या माणसांशी बोलायला लागले. या शेठजींना
परत जायची घाई होती. त्यांनी 1-4-5 मिनटं वाट बघितली आणि मग म्हणाले, "बाबा, मला ब्रह्म दाखवताय ना?" तेव्हा साईबाबा म्हणाले, "तुम्हाला ब्रह्म दाखवलं ते कळलंच नाही का तुम्हाला? अहो, तुमच्या खिशामध्ये 500 रुपयाचं नोटांचं पुडकं आहे, ते ब्रह्म भेंडाळं आधी बाहेर काढा. मग तुम्हाला ब्रह्म दिसेल." थोडक्यात काय, आसक्ती आणि लोभ सुटल्याशिवाय ब्रह्मदर्शन होणं शक्य नाही. वास्तविक पाहता साईबाबांसारखे सत्यवचनी पुरुष, त्याच्यातही हात उसने पैसे किती मागत होते तर 5 रुपये. दाभोळकर उर्फ हेमाडपंत यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. साईबाबा सत्यवचनी, रकमही लहान हात उसनी. आणि असं असताना त्या माणसाला 5 रुपये सुद्धा द्यावं असं त्याला वाटलं नाही. तर अशी जर दृष्टी असेल तर ब्रह्मज्ञान हे कोसो मैल दूर असणार यात शंकाच नाही. तर अशी ही यज्ञ संकल्पना आहे. सामान्य माणसांसाठी यज्ञ काय असेल तर विषय संयमाने भोगणे, जीवनात विवेकाने चालणे आणि सर्व कर्मात भगवंताचे अधिष्ठान ठेवणे हा प्रापंचिक माणसांसाठी यज्ञच आहे. पुढला श्लोक आहे 5व्या अध्यायातला 18वा श्लोक. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. यामध्ये आत्मज्ञान अनुभवणाऱ्या ज्ञानी माणसाची स्थिती कशी असते ते सांगितले. गीता सांगते, विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ यांना पंडित म्हणजे ज्ञानी माणूस समदृष्टीने पाहतो. 5व्या अध्यायातला हा महत्त्वाचा श्लोक आहे. यामध्ये गीतेला नेमकं काय सांगायचं आहे? ब्राह्मण हा शब्द इथे जातीवाचक म्हणून आलेला नसून ब्रह्म जाणणारा ज्ञानी माणूस या अर्थाने आलाय. तो ज्ञानी आहेच, पण त्याचबरोबर तो विनयीही आहे. ज्ञानाचा ताठा मिरवणाऱ्याला ब्रह्मज्ञान झालेच नाही असं म्हणावं लागेल. खरा ज्ञानी हा विनयीच असतो. पशुमध्ये गाय ही माणसाला जास्त जवळची वाटते. ती सात्विकता आणि सौम्यपणा याचं प्रतीक मानलं जातं. तर हत्ती प्रचंड सामर्थ्याचे प्रतीक आहे. कुत्रा, चांडाळ हे तमोगुणाचं प्रतीक आहे. सात्विकतेच्या अत्युच्च टोकापासून तामसीपणाच्या टोकापर्यंतची उदाहरणं यामध्ये प्रतिकात्मक रूपानं आली आहेत. म्हणजेच या त्या व्यक्ती किंवा पशु नसून त्या प्रवृत्ती आहेत. ज्ञानी माणूस मात्र या सर्वांकडे समदृष्टीनेच पाहतो. म्हणजे त्यांचे बाह्य रूप गौण मानून त्यातील आत्मतत्व महत्त्वाचे मानतो. अर्थात हे आत्मतत्व सर्वांमध्ये समानच आहे. म्हणून तुकोबाराया म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे जग विष्णुमय आहे. सर्वत्र विष्णूच्या मूर्तीच भरून राहिल्यात. मग कोणती मूर्ती श्रेष्ठ आणि कोणती कनिष्ठ मानणार? स्पृश्य अस्पृश्य, उच्च नीच, स्त्री पुरुष या कल्पनांना गीतेच्या तत्वज्ञानात स्थानच नाही. एक माणूस होता, त्याच्याकडे श्रीराम आणि हनुमान याच्या सोन्याच्या मूर्ती होत्या. प्रसंगवशात त्याला ते मूर्ती विकण्याची वेळ आली आणि तो त्या मूर्ती घेऊन सोनाराकडे गेला. हनुमंताच्या मूर्तीची किंमत जास्त आली आणि श्रीरामाच्या मूर्तीची किंमत कमी आली. तो म्हणला, असं कसं? तो माणूस म्हणला, अहो, या हनुमंताच्या मूर्तीमध्ये सोनं जास्त होतं, त्याचं वजन जास्त आहे, म्हणून ती किंमत त्याची जास्त आली. ज्ञानेश्वर माऊलींनी याबाबत एक छान दृष्टांत दिलाय. ते म्हणतात, एका देवळात
अंबिका शूळाने महिषाचा वध करत आहे अशी सोन्याची मूर्ती आहे. पण या साऱ्यांमध्ये समान तत्व एकच आहे, ते म्हणजे सोनं. देवी काय, महिष काय, शूळ काय, हे सर्व वरून भिन्न दिसत असले तरी त्यामध्ये सोने हे एकच तत्व आहे. व्यक्ती किंवा प्राणी यांचे आकार वेगवेगळे असले तरी त्यातील तत्व एकच आहे. नुसते तत्व समान नाही, तर ते तत्व म्हणजेच परमतत्व अथवा परमेश्वर आहे. आद्य श्री शंकराचार्य काशीत वास्तव्याला होते तेव्हाची गोष्ट. एका सुप्रभाती आचार्य सुचिरभूत होऊन काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला निघाले होते. बरोबर बराच मोठा शिष्यगण होता. महाराज निघाले होते एवढ्यामध्ये त्यांना शिष्यांमध्ये काहीतरी गलबला ऐकू आला. शिष्य ओरडत होते, दूर हो, दूर हो. परंतु एक काळा कभिन्न उंच धिप्पाड माणूस समोरून येत होता. त्याच्या डोक्यावर दारूचं मडकं होतं आणि सोबत 4 कुत्री होती. तो माणूस थेट आचार्यांच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, हे विप्रश्रेष्ठा, तुमचे हे शिष्य मला गच्छ गच्छ असं सांगतायत. कशापासून दूर होऊ? माझं हे शरीर आहे, हे अन्नमय आहे आणि या शरीराचे घटक जे आहेत तेच तुमच्या शरीराचे घटक आहेत, तेच याच्या शरीराचे घटक आहेत. आणि या शरीरामध्ये जे चैतन्य आहे ते सर्वत्र भरून राहिलेलं आहे. त्याच्यापासून दूर कुठे जाणार? कसा दूर होऊ? आद्य शंकराचार्य म्हणाले, आपण ब्रह्मविद आहात. आपण माझा नमस्कार स्वीकारा. म्हणून शंकराचार्य नमस्कार करण्यासाठी वाकले. मान वर केली तर त्यांना शिवशंकराची भव्य मूर्ती दिसली. अशा प्रकारे ब्रह्मतत्व सगळ्यांच्यात समान असतं. चैतन्य सगळ्यांच्यात सारखंच असतं. तहानेने तडफडलेल्या गाढवाला एकनाथ महाराजांनी काशीवरून आणलेली गंगा पाजली. बरोबरचे ब्राह्मण रागावले. म्हणाले, अहो, एवढ्या कष्टाने गंगा आणली, रामेश्वरला अभिषेक करायचा आहे. त्यावेळेला प्रवास काही सोपा नव्हता. त्यामुळे त्यांचा राग साहजिक होता. ते म्हटले, आणि तुम्ही ती गाढवाच्या मुखात घातलीत. पण एकनाथांना माहीत होतं की ही गंगा गाढवाच्या मुखात घातली तर ती रामेश्वराला पोचणार आहे, कारण गाढवामध्ये सुद्धा ब्रह्मतत्व आहे. विश्वात परमात्मा सर्वत्र आहे हे जाणणे, हे अनुभवणे म्हणजे समदृष्टी. गीता या समदृष्टीला इतकं महत्त्व देतं की ज्यांची दृष्टी सम आहे त्यांनी या जन्मात प्रपंच जिंकला असं म्हटलं आहे. जीवाला वासनांमुळे जन्म घ्यावा लागतो. ज्याची दृष्टी सम झाली आहे तो ज्ञानी असतो आणि अशा ज्ञानी व्यक्तीच्या वासना संपलेल्या आहेत, म्हणून त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. गीतेने या संदर्भात सर्ग जिंकला असा शब्दप्रयोग केलाय. सर्ग म्हणजे उत्पत्ती किंवा जन्म. जन्म जिंकला म्हणजे प्रपंच जिंकला, भवसागर जिंकला. सर्ग आणि स्वर्ग यामध्ये फरक आहे. स्वर्ग जिंकून म्हणजे स्वर्ग मिळून काही उपयोग नाही, कारण पुण्यकर्म संपलं की स्वर्गातून हकालपट्टी होते. आपण प्रवास करत असताना तिकीट काढतो. ते तिकीट जिथपर्यंत काढलेलं आहे तिथपर्यंतच प्रवास करावा लागतो किंवा करून देतात. तिकीट संपलं की उतरावं लागतं. त्याचप्रमाणे पुण्य संपलं की स्वर्गातून परत माघारी यावं लागतं. जन्म जिंकला तर मोक्ष मिळतो. भवसागरातील येणे जाणे थांबते. समदृष्टी असलेली ज्ञानी माणसे परमात्म्यालाच प्राप्त होतात. मग स्वामी स्वरूपानंद भावार्थ गीतेत म्हणतात, साम्यावस्था अशी पावता जरी राहिला देह, तरी जाणते आत्मद्रष्टे ब्रह्मची निस्संदेह. स्वतः स्वामींची अवस्था अशीच होती.
साम्यावस्था प्राप्त झालेली माणसे देहधारी असली, जीवधारणेसाठी संसाराचा आवश्यक तेवढा आधार घेत असली, तरी त्यांनी अज्ञान टाकलेले असते. मोठेपणा, सत्कार, गौरव या विषयाची आसक्ती त्यांनी टाकलेली असते, त्याचा त्याग केलेला असतो. ज्ञानी पुरुषाने आपले चित्त फक्त ईश्वरातच गुंतवलेले असते. समदृष्टी असलेले ज्ञानी पुरुष परमात्म्याला प्राप्त होतात, कारण परमात्मा म्हणजे ब्रह्म हे सम आणि निर्दोष आहे. ज्ञानीपुरुषाचे अंतःकरणही सम आणि निर्दोष असते. सजातीय पदार्थच एकमेकात मिसळू शकतात. तेलामध्ये तेलच मिसळू शकतं, दूध तेलामध्ये मिसळू शकणार नाही. म्हणून ज्ञानी पुरुषांची दृष्टी सम असल्यामुळे ते ब्रह्मामध्ये मिसळून जातात. या ठिकाणी भगवंतांनी ब्रह्माची 2 वैशिष्ट्ये सांगितलीत. ती म्हणजे ब्रह्म सम आणि निर्दोष आहे. ब्रह्म सर्व काळी सर्व ठिकाणी सारखेच आहे, कुठे कमी जास्त नाही. सत्ययुग म्हणून ब्रह्म जास्त होते, आज कलियुग म्हणून कमी आहे असा प्रकार नाही. जे काल होते तेच आज आहे आणि तेच उद्याही असणार आहे. काळानुसार किंवा स्थळानुसार ब्रह्म बदलत नाही. तसेच ब्रह्म निर्दोष आहे, कारण त्याला विकारांचा दोष नाही. त्यामध्ये कामक्रोधादी विकार नाहीत. त्याच्या स्वरूपातही विकार म्हणजे बदल संभवत नाही. म्हणजे जन्म, मृत्यू, वाढ असं काहीही नाही. तसेच व्यक्तिसापेक्ष विषमताही ब्रह्मामध्ये नाही. समर्थ रामदासांनी हे फार छान सांगितले. समर्थ रामदास म्हणतात, ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते वोवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असे चिना. राजाचं ब्रह्म उच्च, सेवकाचं ब्रह्म नीच असं काहीही तिथे असत नाही. हे सर्व गुण म्हणजेच ब्रह्माची निर्दोषता. ज्ञानी पुरुषांची ही स्थिती असल्याने ते ब्रह्माला प्राप्त होतात. संत म्हणतात, देव पाहायला गेलो आणि देवच झालो अशी अवस्था प्राप्त होणे हीच जीवनाची सार्थकता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुरेपुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे, स्वरूपी वो माय. पुढला श्लोक आहे, शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. हा 6व्या अध्यायातला 25वा श्लोक आहे. हा अध्याय आत्मसंयम योग म्हणून ओळखला जातो. यामध्ये ध्यान प्रक्रिया सांगितली आहे. भगवद्गीता माणसाला योगारूढ व्हायला शिकवते, म्हणजेच योगावर स्वार व्हायला सांगत आहे. योगारूढ कशासाठी व्हायचं, तर स्वतःचा उद्धार करण्यासाठी. भगवंत म्हणतात, आत्मानम उद्धरेत, म्हणजे आपला आपणच उद्धार करावा. गीतेतील हा श्लोक आध्यात्मिक आणि ऐहिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आपण आधी याचा आध्यात्मिक दृष्टीने विचार करू. या श्लोकात परमार्थाचे जणू मर्मच सांगितले. गीता कर्म करा, उत्कृष्ट कर्म करा, उदात्त भावनेने कर्म करा असा जो सतत उद्घोष करत असते, त्याची अंमलबजावणी करण्याचा संदेश या श्लोकाद्वारे दिला आहे. हा श्लोक सांगतो, उठा, प्रयत्न करा, स्वतःचा उद्धार स्वतःच करा, स्वतःला अधोगतीला नेऊ नका. तुमचा उद्धार करायला दुसरा तिसरा कुणीही येणार नाही. तुम्हालाच तुमचा उद्धार करावा लागेल, कारण तुम्हीच तुमचे मित्र आहात आणि तुमचे शत्रू पण तुम्हीच आहात. सद्गुरू संत महात्मे तुम्हाला मार्ग दाखवतील, पण त्या मार्गावरून वाटचाल ही ती पूर्ण श्रद्धा ठेवून तुमची तुम्हालाच करायची आहे. घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचे असते, पण पाणी तर त्यांनी स्वतःच प्यायचं असतं.
अगदी राजा जरी असला तरी आजारी पडल्यावर औषध त्याला स्वतःलाच घ्यावे लागेल. त्याच्या वतीने त्या अन्य कुणी घेऊ शकत नाही. नोकरवर्ग फार तर डॉक्टरला त्याच्याकडे घेऊन येतील, औषधे आणून देतील, पण ते कडू औषध मात्र त्याला स्वतःलाच प्यावे लागणार. तसेच आध्यात्मिक प्रगतीसाठी मोहपाश दूर करून संयमित जीवन जगून गुरूंनी सांगितलेले साधन करण्याचे कष्ट स्वतःच घ्यावे लागतात. साधना खडतर आहे, पण प्रयत्न साध्य आहे. त्यासाठी आधी वाईट प्रवृत्ती, मोह आणि आळस सोडायला हवा. म्हणूनच चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे, हेच खरं आहे. हे झालं अध्यात्माचं. पण प्रापंचिक दृष्टीने हा श्लोक किती महत्त्वाचा आहे ते पाहू. आपण सर्वजण जाणतो, जो मनःपूर्वक कष्ट करतो, प्रयत्न करतो, तोच जीवनात यशस्वी होतो. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत अभ्यासाचे कष्ट केले तर त्याचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असते. तसेच जो माणूस नोकरी व्यवसायात मेहनत करेल त्यालाच यश आणि वैभव प्राप्त होते. यशस्वी होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आणि संधी याची गरज असते, हे अगदी खरं आहे. तरी त्या संधीचा फायदा उठवायलाच हवा ना. थोडक्यात काय, अध्यात्मात काय किंवा प्रपंचात काय, स्वतःचा उद्धार स्वतःच करायला हवा, हे नक्की. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, ही वृत्ती मुळीच चालणार नाही. स्वामी स्वरूपानंद लिहितात, कोण कोणाचा करी येथ उद्धार, स्वये कष्टल्या विण का होतो कोठे आत्मोद्धार. संतांनी, धर्मग्रंथांनी समाजाला निवृत्तीच्या मार्गावर नेले असा आक्षेप घेणाऱ्यांना हा श्लोक चांगलीच चपराक देतो. युद्ध करण्यास नकार देणाऱ्या अर्जुनाला भगवंतानी कर्मयोगाचा उपदेश करून त्याला कर्तव्य कर्म करण्यास प्रवृत्त केले. म्हणजेच गीता पलायनवाद सांगत नाही, तर जीवन संग्रामाला निर्भीडपणे तोंड द्यायला शिकवते. गीतेचा हा कर्मप्रवण दृष्टिकोनच महत्त्वाचा मानून लोकमान्य टिळकांनी गीतेवर भाष्य लिहिले. भगवंत सांगतात, माणूस स्वतःचा मित्र होतो आणि शत्रूही होतो. उदाहरण द्यायचं झालं तर दारूच्या व्यसनापायी स्वतःच्या आयुष्याबरोबरच बायको मुलांचे आयुष्यही उद्ध्वस्त करणाऱ्या दारुड्याचे शत्रू कोण? व्यसनाच्या मोहापायी त्यांनी स्वतःचंच नुकसान केलं ना, म्हणजे तोच त्याचा शत्रू आहे. याबाबत एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. एका कंपनीत कंपनी सुरू व्हायच्या वेळेला सकाळीच एक नोटीस लावली होती, काल रात्री तुमच्या एका शत्रूचं निधन झालं आहे आणि तो या कंपनीत काम करत होता. त्याचे पार्थिव दर्शनासाठी अमुक तमुक क्रमांकाच्या हॉलमध्ये ठेवलंय. सगळ्यांची उत्सुकता कमालीची वाढली. कोण असेल आपला शत्रू? लोकांनी दर्शनासाठी रांग लावली. त्या खोलीमध्ये एक मोठी शवपेटी ठेवली होती आणि त्यामध्ये मोठा आरसा ठेवला होता आणि शेजारी पाटी होती, दुर्गुणयुक्त मी. आत डोकावून पाहणाऱ्याला आपलेच प्रतिबिंब दिसत होते. तात्पर्य काय? अज्ञानामुळे, मोहामुळे, आळसामुळे आपण आपले दुर्गुण सोडण्याचा प्रयत्न करत नाही, तेव्हा आपणच आपल्याला अधोगतीला नेतो. मग ती अधोगती परमार्थातली असो अथवा प्रपंचातली असो. आपण आपलेच शत्रू बनतो, एवढं मात्र खरं. याबाबत अधिक स्पष्टीकरण करताना भगवंत म्हणतात, ज्याने मन आणि इंद्रियासहित शरीर जिंकले आहे तो स्वतःचा मित्र, आणि ज्याने ते जिंकले नाही तो स्वतःचा शत्रू आहे. अर्थात मन आणि इंद्रियांचा लगाम ज्याच्या हातात आहे त्याचे जीवन संयमित आणि शिस्तबद्ध आहे. त्यामुळे तो स्वतःची प्रगती करू शकतो. पण ज्याच्या मनासह इंद्रियाचे वारू चौफेर उधळले आहेत त्याचा जीवनरथ उतरणीवरून घसरायला वेळ लागत नाही. म्हणून संयमाचे, शिस्तीचे महत्त्व फार आहे. या अध्यायात आणखीन एक महत्त्वाचं तत्त्व सांगितलेलं आहे. ते म्हणजे नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती.
अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला की भगवंता, जो माणूस योग साधना करतोय, भगवंताची भक्ती करतोय, पण पुरेशी तयारी त्याची अजून झालेली नाही, अंतकाळी त्याचं मन विचलित झालं, तर त्याची गती काय? म्हणजे त्याला स्वर्गही मिळणार नाही आणि ऐहिक सुखही मिळणार नाहीत. म्हणजे त्याचा परमार्थही बुडाला आणि प्रपंचही बुडाला. तेव्हा भगवंत म्हणतात, असं होत नाही. जो या मार्गावरून जातो त्याचा कधीही अधःपात होत नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती. याला कल्याण मार्ग म्हटलेला आहे. कल्याण मार्गावरून चालणाऱ्या माणसाचा कधीही अधःपात होत नाही, त्याची प्रगतीच होते. योगी अरविंद बाबूंचं उदाहरण या बाबतीत पाहण्यासारखे आहे. श्री अरविंदांना त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये ठेवलं होतं. त्यांच्यावर भारतीय संस्कार होऊ नयेत, भारतीय संस्कृतीची छाप त्यांच्यावर पडू नये, याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली होती. योगी अरविंद हे अतिशय हुशार. ज्या धर्मगुरूंकडे ते राहत होते, त्या धर्मगुरूंच्या पत्नी त्यांचा फार प्रेमाने सांभाळ करत होत्या. पण त्यांना वाटत होतं की यांनी आपला धर्म स्वीकारावा. पण अरविंदांना तो मोह कधीच झाला नाही आणि उत्तर आयुष्यात त्यांनी फार मोठं कार्य केलं आणि एक योगी म्हणून ते प्रसिद्ध पावले. म्हणजे बघा, त्यांच्यावर भारतीय संस्कार होऊ नयेत म्हणून त्यांच्या वडिलांनी काळजी घेतली आणि अरविंद मात्र अध्यात्मातली अत्युच्च स्थिती मिळवण्यासाठी झटत राहिले आणि त्यांनी ती मिळवली. याचं कारण म्हणजे त्यांचे पूर्वजन्मीचे संस्कारच त्यांच्या कामी आले. अध्यात्म ही अशी गोष्ट आहे, त्याच्यात जी प्रगती तुम्ही करता, जे तुम्ही मिळवता, ते पुढल्या जन्मी तुमच्या कामी येतं. म्हणजे या जन्मामध्ये तुम्ही 5व्या इयत्तेपर्यंत प्रगती केली असेल, तर पुढल्या जन्मी तुमची 6व्या इयत्तेपासून प्रगती होईल. अशी हळूहळू प्रगती होत जाऊन तुम्ही भगवंताच्या निजधामाला पोहोचू शकता. म्हणून हा अध्यात्म मार्ग हा कल्याण मार्ग असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. आता हा श्लोक काय सांगतोय नेमकं? या श्लोकात म्हटलेलं आहे, क्रमाक्रमाने अभ्यास करत उपरत व्हावे. उपरत व्हावे म्हणजे विषयाबद्दल अनासक्त होणं. धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करा. परमात्म्याखेरीज दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. आणि हाच कळीचा मुद्दा आहे, हीच अडचण आहे. कारण चंचल मन परमात्म्याखेरीज अन्य गोष्टींचाच विचार करत असतं. मन चंचल आहे हे सांगताना श्रीकृष्णाने महाबाहो आणि कौंतेय अशी हाक मारली आहे अर्जुनाला. महाबाहो म्हणजे तू शक्तिमान आहेस, तू मनावर सुद्धा विजय मिळव तुझ्या या शक्तीने, असं सांगायचं आहे. आणि दुसरं म्हणजे वैराग्य. कौंतेय अशी हाक मारण्याचं कारण हे वैराग्य आहे. कारण कुंतीनी मला दुःख द्या असा वर मागितला. का? तर भगवंताचं सतत स्मरण व्हावं म्हणून दुःख द्या असा वर मागितला. तर अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यती. मन चंचल आहे हे निसंशय खरं आहे, परंतु अभ्यासाने आणि वैराग्याने त्याच्यावर ताबा मिळवता येतो. अलीकडच्या काळामध्ये कवयित्री बहिणाबाईंनी सांगितलंय की मन म्हणजे हे उभ्या पिकातलं ढोर आहे आणि या मनामध्ये सतत संकल्प विकल्पाचा खेळ चालू असतो. 1 मिनिटही मन स्वस्थ बसू शकत नाही. म्हणून माऊली म्हणतात, संकल्पाला पुत्र शोक घडवा. किती सुंदर कल्पना आहे. आता संकल्पाचा पुत्र कोण? तर संकल्पाचा पुत्र म्हणजे कामना. मनात येणाऱ्या अगणित इच्छा आकांक्षा हा संकल्पाचा पुत्र आहे. कारण या इच्छा आपल्या मनात येतात म्हणून आपण ठरवतो हे असं करायचंय, असं नको करायला, अमुक व्हावं तमुक व्हावं. तर ह्या संकल्पाला पुत्रशोक घडवा. म्हणजे कामनाच मनात येऊ देऊ नका. म्हणजे संकल्प विकल्प आपोआप संपून जातील असं माऊलींना सांगायचं आहे.
आणि मग काय, शनैः क्रमाक्रमाने हळूहळू प्रगती करत जा. भगवंताने सामान्य माणसाचं मन ओळखून सांगितलंय की हळूहळू प्रगती करा. एकदमच इंद्रियांचं किंवा भावनांचं दमन करू नका आणि धैर्ययुक्त बुद्धीने मन परमात्म्यात लावावे. धैर्य पाहिजे. आपल्या मनातल्या आशा, आकांक्षा, वासना, इच्छा याचा त्याग करायला धैर्य लागतं आणि त्या धैर्ययुक्त बुद्धीनी त्या सगळ्याचा त्याग केला की मन परमेश्वरात लागतं. म्हणून या श्लोकात म्हटलंय की धैर्ययुक्त बुद्धीने मन परमात्म्यात लावावं. त्यासाठी कितीही कष्ट पडो, कितीही काळ लागो, पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही असा निश्चय हवा. असं धैर्य गोळा करायला हवं. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ईश्वर असला तर असू दे असं आपल्याला वाटतं. ईश्वर हवाच अशी तळमळ आपल्याला नसते. विवेकानंदांनी रामकृष्णांना विचारलं होतं की महाराज, तुम्ही परमेश्वर पाहिलाय का? ते म्हणले, हो पाहिलंय. तुला पाहावं इतकं स्पष्ट पाहिलेलं आहे. मग म्हणाले, मला दाखवाल का? हो, दाखवेन. बरेच दिवस गेले. विवेकानंदांनी पुन्हा हट्ट धरला, मला परमेश्वर दाखवाल काय? ते म्हणाले, हो चल दाखवतो. आणि दोघंही जण गंगेवर गेले. पाण्यात उतरले. हळूहळू खोल पाण्यात जायला लागले आणि खांद्याच्या वर पाणी आल्यानंतर रामकृष्णांनी विवेकानंदांचं डोकं एकदम पाण्याखाली दाबलं. विवेकानंद ओरडले. घाईगडबडीने त्यांनी डोकं वर उचललं आणि म्हणाले, अहो काय हे? माझा श्वास अडकला ना, मी मेलो असतो. रामकृष्ण म्हणाले, असा श्वास तुझा परमेश्वरासाठी अडकतो का? अशी तळमळ तुला असेल तर तुला ईश्वर दिसेल. म्हणूनच सतत अंतरी ईश्वराचं स्मरण करायला हवंय, त्याच्याबद्दलची तळमळ बाळगायला हवी आहे. स्वामी स्वरूपानंद संजीवनी गाथेमध्ये सांगतात, अंतरी संतत करी सोहम ध्यान, न जाई गुंतून संसारात. हाच मंत्र मनाशी जपत हळूहळू आपण आपला उद्धार करून घ्यावा. हेच गीता आपल्याला शिकवते. हरिओम तत्सत.